मी लोणावळ्यात दाखल झालो तेव्हा 8:30 वाजले होते. डॉक्टर मिरचंदानींच्या मित्राचा बंगला शोधून काढायला मला फारसा वेळ नाही लागला. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडच्या बाजूला अंधशाळेच्या इमारतीसमोरच तो छोटासा पण टुमदार बंगला होता. आजूबाजूला गर्द झाडी असल्यामुळे इथे अंधार जास्त दाट होता. बंगल्याचं छोटंसं फाटक ढकलून मी आत शिरलो. बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद होता, पण आत जाग दिसत होती. संगीताचे स्वरही ऐकू येत होते. मी कॉलबेल वाजवली. काही क्षणानंतर दरवाजा उघडला गेला. दारात एक 50शीचा अंगावर लुंगी झब्बा असलेला गृहस्थ उभा होता. मला डॉक्टर मिरचंदानी साहेबांना भेटायचं आहे. डॉक्टर साहेब आराम करतायत. यावेळी ते कोणालाही भेटू शकणार नाहीत. तुम्ही प्लीज दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे जा. निदान इथे तरी त्यांना थोडं निवांत राहू द्या. माफ करा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी काही कोणी पेशंट नाही आहे. तुम्ही पेशंट नसाल, पण डॉक्टर साहेब तुमच्याबरोबर पेशंटला पाहायला येऊसुद्धा शकणार नाही. समोरचा गृहस्थ माझं पुरतं बोलणं ऐकूनही घ्यायला तयार नव्हता. बहुतेक त्यांनी थोडीशी लावलेली असावी. कदाचित आत त्यांचा तोच कार्यक्रम चाललेला असावा. कमाल करताय राव तुम्ही. मी काहीसा आवाज चढवत म्हणालो. तुम्ही माझं बोलणं पुरतं ऐकून घेणार आहात का नाही? पेशंट व्यतिरिक्त डॉक्टरांच्याकडे दुसरं कोणाचं काही काम असूच शकत नाही का? हो, काय काम आहे तुमचं डॉक्टर साहेबांच्याकडे? खास डॉक्टर साहेबांना भेटण्यासाठी मुंबईहून आलो आहे मी. मी ना स्वतः पेशंट आहे, ना कोणा पेशंटसाठी इथे आलो आहे. कृपा करून जर आपण डॉक्टर साहेबांना. काय झालं आहे मोहन? 50शीचा एक गोरा गुबगुबीत देहाचा गृहस्थ आतून बाहेर येत त्या माणसाला उद्देशून म्हणाला. कोण आलंय? मिरचंदानी. दारातून एका बाजूला होत माझ्याशी बोलणारा गृहस्थ म्हणाला. मुंबईहून तुला भेटायला हे साहेब आले. त्यांना मी सांगत होतो की तुम्हीच डॉक्टर मिरचंदानी आहात का? त्या माणसाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी पुढे त्या गुबगुबीत व्यक्तीला उद्देशून विचारलं. अहो. डॉक्टर मिरचंदानी माझ्याकडे बघत म्हणाले. मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण आणि काय हवं आहे तुम्हाला? माझं नाव विक्रम आहे. मी विक्रम राजे. मुंबईहून आलो आहे. तुमच्या एका मित्राच्या संदर्भात मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. कोण माझा मित्र? मिस्टर दिनेश चंद्रा, प्रसिद्ध उद्योगपती. हो, दिनेशने पाठवलं आहे तुम्हाला? नाही. मग? डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. अजून तुम्हाला दिनेश चंद्रांच्या मृत्यूची बातमी कळलेली दिसत नाही डॉक्टर. काय? मृत्यू? डॉक्टरांचे डोळे एकदम विस्फारले गेले. दिनेशचा आणि मृत्यू? ओ माय गॉड. तुम्ही खरं सांगताय का? चेष्टा नाही ना करत तुम्ही? तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का? वाचतो, पण जेव्हा केव्हा असा मी विश्रांतीसाठी बाहेर जातो तेव्हा नेहमीच्या रुटीनपासनं मी एकदम अलिप्त राहतो. चंद्रासाहेबांच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात आली आहे. वाचा, म्हणजे मी चेष्टा करत नाही आहे याची तुम्हाला खात्री पटेल. डॉक्टर मिरचंदानी काही न बोलता नुसतेच माझ्याकडे बघत राहिले. त्यांचा चेहरा कमालीचा गंभीर झाला होता. तुमची हरकत नसेल तर मला जरा चंद्रासाहेबांविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. बोला बोला. इथेच? ओ आय एम सॉरी. या आत या. असं म्हणत डॉक्टर दारातनं बाजूला झाले. मी आत गेलो. दार बंद करून डॉक्टरही माझ्या मागोमाग आत आले. मला एका सोफ्यावर बसण्याचा त्यांनी इशारा केला. ते स्वतःही दुसऱ्या एका सोफ्यावर बसले. मोहन नावाचा त्यांचा तो मित्र आतल्या भागात कुठेतरी निघून गेला. डॉक्टरांनी काहीशा कापऱ्या आवाजात मला विचारलं. हे झालं कसं? पोलिसांच्या म्हणण्यानुसार चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली आहे. रिव्हॉल्व्हरची नळी आपल्या कानपटीवर ठेवून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. ओ माय गॉड. मला कळलं की चंद्रासाहेबांना तुम्ही फार जवळून ओळखत होता. तुमची आणि त्यांची मैत्री होती. हां, हे मात्र खरं आहे. मागच्या सोमवारी तुमची आणि त्यांची भेट झाली होती ना? तुम्हाला कसं समजलं हे? मला चंद्रासाहेबांच्या एका जवळच्या व्यक्तीकडनं कळलं. जवळची व्यक्ती? जवळची व्यक्ती सुचित्रा तर असू शकत नाही.
कारण दिनेश मला भेटल्याचं तिला माहीतच नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला देवकी तर भेटली नाही. त्यांना तुम्ही ओळखता? हां, मी दिनेशचा नुसता डॉक्टर नाही तर मित्रसुद्धा होतो. माझ्यापासनं कुठलीही गोष्ट तो लपवत नव्हता. ऐशी मग तुम्हाला सांगायला हरकत नाही, डॉक्टर साहेब तुमच्याकडे येण्याचा सल्ला मला देवकीनेच दिला होता. असं का बरं? कारण तिला वाटतंय चंद्रासाहेबांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा खून झाला आहे. हां, दिनेशनं जेव्हा मला त्या मुलीबद्दल सांगितलं होतं तेव्हा तिच्याविषयीचं माझं मत फारसं चांगलं झालं नव्हतं. पण आता असं वाटतंय की तिच्याबद्दल मी उगाचच गैरसमज करून घेतला होता. चंद्रासाहेबांच्या खुन्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असं तिला वाटतंय. अगदी बरोबर आहे तिचं. पण मग याबाबतीत मी तुम्हाला काय मदत करू शकतो? देवकीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला भेटून गेल्यापासून चंद्रासाहेब काहीसे गप्प राहायला लागले होते, काहीसे चिडचिडे झाले होते. तुम्हीच सांगू शकाल डॉक्टर की तुमच्या त्या भेटीत असं काय झालं होतं की ज्यामुळे चंद्रासाहेबांना एवढे डिस्टर्ब केलं गेलं होतं? डॉक्टर मिरचंदानी क्षणभर काही बोलले नाही. त्यांचा चेहरा कमालीचा गंभीर झाला होता. मिस्टर राजे, दिनेशचा खून झाला या देवकीच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. मला तरी वाटतंय दिनेशनं आत्महत्याच केलेली असावी. सततची डोकेदुखी, घाम येणं आणि मधूनच चक्कर आल्यासारखं वाटणं अशा विकारानं त्याला ग्रासलेलं होतं. त्यासाठीच तो मला भेटायला आला होता. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला मेंदूचा काहीतरी गंभीर आजार झालेला असावा अशी शंका त्याला आली होती, पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग तुम्ही त्यांची तपासणी केली होती? अगदी बारकाईनं मी त्याची तपासणी केली होती. मला आलेल्या शंकेचं निरसन करून घेण्यासाठी अनेक टेस्ट, अनेक एक्सरे काढले आणि मला आलेली शंका खरी ठरली होती. दिनेशला ब्रेन ट्यूमर झाला होता आणि आणखीन फार तर 6 महिन्यापर्यंत तो जिवंत राहू शकणार होता. धक्का बसून क्षणभर मी डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. आणि ही गोष्ट तुम्ही चंद्रासाहेबांना सांगितली होती? अगदी तो हटूनच बसला, त्यामुळे मला ते सांगायला लागलं. शिवाय मी त्याला स्पष्ट आणि खरं सांगेन या विश्वासापोटी तो दुसऱ्या डॉक्टरकडे न जाता माझ्याकडे आला होता. त्यामुळे त्याला अंधारात ठेवणं मला नाही शक्य झालं. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर साहेब, चंद्रासाहेब आत्महत्या करणाऱ्यातले होते? नाही, ते मी कसं काय सांगणार. कोणत्या क्षणी माणूस कसं वागेल हे सांगणं अवघड आहे. हां, एक मात्र खरं, ज्यावेळी दिनेश माझ्याकडे आला होता त्यावेळी तो मला नेहमीचा माझा मित्र वाटला होता, पण ज्यावेळी तो बाहेर पडला त्यावेळी तो मला सर्वस्वी अनोळखी वाटला होता. स्पष्ट होतं की हे ऐकून त्याला जबरदस्त धक्का बसला होता. अशा माणसाच्या हातनं काहीही घडण्याची शक्यता असते. हां, हे तुमचं म्हणणं खरं आहे डॉक्टर साहेब. डॉक्टर काही न बोलता गप्प राहिले. डॉक्टर, आणखीन एक, चंद्रासाहेबांविषयी मी जे काही ऐकलं आहे त्यावरून ते एक चारित्र्यवान आणि सरळ साध्या स्वभावाचे ग्रस्त होते. मग त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात असं काय होतं जे त्यांच्या नावाला कलंकित करू शकत होतं? तुम्हाला दिनेश आणि देवकीच्या संबंधांबाबत म्हणायचं आहे? हो, सॉरी, याबाबतीत मी नाही काही सांगू शकणार. मग सुचित्राबाबत तुमचं काय मत आहे? डॉक्टर क्षणभर थांबले आणि काहीशा अलिप्तपणे म्हणाले, सुचित्राला मी फक्त एकदाच भेटलो होतो. पुन्हा परत तिला भेटावं असं मला कधीच वाटलं नाही. चंद्रासाहेबांविषयी किंवा त्यांच्या संदर्भात आणखीन काही महत्त्वाची बाब तुम्हाला माहिती आहे? डॉक्टर पुन्हा क्षणभर थांबले. सांगावं का सांगू नये अशा प्रकारचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. एक गोष्ट सांगण्यासारखी आहे खरी, पण ती तेवढी महत्त्वाची आहे का नाही हे नाही मला सांगता येणार. ते आपण नंतर ठरवूयात ना डॉक्टर. दिनेशने अलीकडे आपला 25 लाखांचा विमा उतरवला होता आणि नॉमिनी म्हणून आपल्या पत्नीचं सुचित्राचं नाव दिलं होतं. मी विचार करत विचारलं, हा विमा चंद्रासाहेबांनी केव्हा उतरवला होता? म्हणजे आपण 6 महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही ही गोष्ट समजायच्या आधी, काही गोष्ट समजल्यानंतर? नाही, ते नाही मला नक्की सांगता येणार. पण असा एखादा विमा खरोखर त्यांनी उतरवला होता हे नक्की? हो, अगदी नक्की. आणखीन काही?
डॉक्टरांनी नकारार्थी मान हलवली. मी उठून उभा राहिलो आणि म्हणालो, अच्छा मी निघतो आता डॉक्टर, आणि तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. डॉक्टर मिरचंदानीही उठून उभे राहिले. पुन्हा एकदा डॉक्टरांचे आभार मानून मी बंगल्यातनं बाहेर पडलो. साधारण 12:30च्या सुमाराला मी मुंबईला पोहोचलो. लोणावळ्याची माझी ही ट्रीप तशी फुकटच गेली होती. चंद्रासाहेबांचा खून झाला असावा या विधानाला पुष्टी देणारा कसलाही क्लू हाताला लागला नव्हता. उलट दिनेश चंद्रांनी आत्महत्याच केली असावी या बळकटी तर्काला आणणारं नवीनच कारण पुढे झालं होतं. मी माझ्या फ्लॅटच्या इमारतीसमोर बुलेट पार्क केली. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ एका स्टूलावर वॉचमन बसला होता. मला बघताच तो उठून उभा राहिला. सलाम शाब. शाब, आत्ता 10 मिनिटापूर्वी शाब तुम्हाला भेटायला येणारे साहेब आलेत. तुमच्या फ्लॅटची चावी साहेब मी दिली त्यांना. ठीक आहे. जिना चढून दुसऱ्या मजल्यावर आलो. मला भेटण्यासाठी रणजित एवढा उतावळा का झाला असावा? मनातल्या मनात मी विचार करत होतो आणि मी माझ्या फ्लॅटजवळ आलो. दार नुसतं लोटलेलं असावं. आतल्या दिव्याचा प्रकाश दाराच्या फटीतनं बाहेर येत होता. मी हलकेच दार ढकललं, आत शिरलो. हॉलमध्ये एका खुर्चीवर दाराच्या दिशेकडे तोंड करून तो बसला होता. खुर्ची पुढे सोडून घेतलेल्या टिपॉयवर एक विस्कीची बाटली होती. त्याच्या डाव्या हातात विस्कीचा निम्मा भरलेला ग्लास होता आणि उजव्या हातात एक रिव्हॉल्वर होतं. ते त्यांनी माझ्यावर रोखलं होतं. दरवाजा बंद करून टाक आणि कसलीही चालबाजी करायची नाही, तो थंड आवाजात म्हणाला. मी हलकेच दरवाजा बंद केला. त्याच्याकडे वळून बघत विचारलं, कोण आहेस तू? दरवाजाजवळनं बाजूला हो आणि इथे माझ्या समोर येऊन बस. माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला. मी त्याच्या समोरच्या खुर्चीत बसलो. आता अगदी जवळनं मी त्याला बघत होतो. तो एक उंच पण किरकोळ शरीरयष्टीचा तरुण होता. त्यांनी दाढी राखली होती. केस बेफिकीरपणे उलटे फिरवले होते. त्याचे डोळे काहीसे लालसर आणि सुजल्यासारखे दिसत होते. बहुतेक तो ड्रग ॲडिक्ट असावा. त्याच्या अंगावरचे कपडे सामान्य प्रतीचे होते. त्यांनी ज्या पद्धतीनं रिव्हॉल्वर हातात धरलं होतं त्यावरून रिव्हॉल्वर ही त्याच्या दृष्टीनं काही नवीन गोष्ट नव्हती. अरे कोण आहेस तू? मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. समजेल यासाठी तर मी इथे आलो आहे. काय पाहिजे तुला? मला एकाचा शोध घ्यायचा आहे आणि या शोधकामात तू मला मदत करशील अशी मला आशा आहे. आशा नाही, खात्रीच आहे मला. कुणाचा शोध घेतोयस तू? काल रात्री वैशाली साने नावाच्या एका मुलीचा खून झाला होता, बरोबर आहे? हो बरोबर आहे. त्या मुलीच्या खुन्याचा मला शोध घ्यायचा आहे. ज्याने वैशालीचा खून केला त्याचं नाव मला पाहिजे. तुला माहिती आहे तो कोण आहे? मी काहीशा आश्चर्यानं त्या तरुणाच्या तोंडाकडे बघत राहिलो. एवढी गंभीर गोष्ट तो मला अतिशय सहज स्वरात विचारत होता. पण जे काही तो विचारत होता ते अतिशय गंभीरपणे विचारत होता हे नक्की. खरोखर त्याच्यासमोर तसा कोणी खुनी आला तर त्याला गोळी घालायला हा तरुण अजिबात मागे पुढे बघणार नाही याची मला खात्री पटली. मी त्याला शांत स्वरात म्हणालो, नाही मला माहिती नाही ते, पण मला हे माहिती आहे हे तुला का वाटलं? आणि मुळात तू माझ्यापर्यंत पोचलास कसा? माझी माहिती तुला कशी समजली? तुझी सगळी माहिती मला तुझ्याकडनंच समजली आणि इथे यायला तूच मला मदत केलीस. मी? त्या तरुणानं मला चांगलंच गोंधळून टाकलं होतं. वैशाली सानेची चौकशी करत तू अर्धी मुंबई नाही का पालथी घातलीस? मी फक्त 4-5 हॉटेलात वैशाली सानेची चौकशी करण्यासाठी फोन केले होते आणि तिच्याबद्दल कोणाला काही माहिती असेल तर मला कळवावी म्हणून माझं नाव आणि फोन नंबर दिला होता. पण तू तर एकदम रिव्हॉल्वर ताणून माझ्या छातीवरच येऊन बसलायस. तो कसा? अरे एकदा नाव आणि फोन नंबर मिळाल्यानंतर घरचा पत्ता शोधणं किती अवघड आहे. तरीसुद्धा तू डायरेक्ट ते जाऊ दे रे, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू त्या पोरीची कशासाठी चौकशी करत होतास? त्याआधी तू सांग, तुझा त्या पोरीत काय इंटरेस्ट आहे? तुझी कोणी लागते का ती? हो लागते. अचानक त्याचा चेहरा कठोर झाला. ती माझी सख्खी बहीण होती, समजलं? ज्यांनी कोणी माझ्या बहिणीचा खून केला आहे त्याला शोधून काढल्याशिवाय मी नाही गप्प बसणार.
एकदा का तो माझ्या हातात सापडला की माझ्या हातानं मी त्याला ठार मारून टाकीन. आणि हे करताना जो कोणी माझ्या मार्गात आडवा येईल त्याचीही गय करणार नाही मी. समजलं? नाही, हे मला समजलं आहे, पण तुला समजलेलं नाही आहे. तुझं खरोखर वैशाली सानेचा भाऊ आहेस तर तू माझ्याशी अशा पद्धतीने वागायची गरजच नाही आहे. ते रिव्हॉल्वर खिशात ठेव आणि सभ्य माणसासारखा बोल माझ्याशी. मी स्वतः तुझ्या बहिणीच्या मृत्यूमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय. तो काही क्षण एकटक नजरेनं माझ्याकडे बघत राहिला. मग त्यांनी खांदे उडवले. हातातलं रिव्हॉल्वर पोटाजवळ पॅन्टमध्ये खुपसलं. हां, आता सांग, तू पोलिसांकडे गेलास? त्याच्या ओठांवर एक कुत्सित हास्य उमटलं. कशासाठी? पोलीस काय करणार आहेत? फार तर त्या माणसाला अटक करतील, खटला भरतील. मला त्या माणसाला तेवढी सवड द्यायचीच नाही आहे. मला त्याचं नाव समजायचा अवकाश. मी खलास करून टाकीन त्याला. अरे पण कोर्टसुद्धा गुन्हा सिद्ध झाल्यावर खलास करण्याचाच हुकूम देतं. काय गॅरंटी आहे? गॅरंटी काय आहे? अरे गुन्हा करून लोक निर्दोष सुटतात. फार तर छोटी मोठी शिक्षा होऊन स्वस्तात सुटतात. जन्मठेप जरी झाली तरी माणूस जिवंत राहतो ना. परत ते साक्षी, पुरावे, तारखा पडणं यात वर्षानुवर्ष जातात. आणि माझ्या बहिणीच्या खुन्याचे मला हे असले लाड नाही करायचे. माझ्या दृष्टीनं ज्या दिवशी त्याचं नाव मला समजेल तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आणि त्याचा परिणाम तुला काय भोगावा लागेल याची तुला कल्पना आहे? आहे, पण मी नाही घाबरत परिणामाला. आता याच्यावर मी काय बोलणार? तो जणू भीष्म प्रतिज्ञा करून बसला होता. शेवटी त्याच्या कलानं घेत मी म्हणालो, ठीक आहे. हे बघ, तूर्त तरी पोलिसांकडे तुझ्या बहिणीबद्दल जास्ती काही माहिती नाही आहे, पण तुला तिच्याबद्दल माहिती आहे. आपण दोघांनी मिळून जर या केसवर काम केलं तर पोलिसांच्या अगोदर आपण वैशालीच्या खुनाचं रहस्य उलगडू शकतो. बोल, मी जर तुला मदत केली तर तू मला मदत करशील? अवश्य, त्यात माझाच फायदा आहे ना. मी 5 हॉटेलात फोन केला होता. तुला माझी माहिती कुठनं मिळाली? बंजारा हॉटेलमधनं. आणि तुला या हॉटेलची माहिती कशी मिळाली? नाही, मी असाच अंदाजानं खडा टाकून बघितला होता. मग क्षणभर थांबून मी त्याला वैशालीच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या त्या अर्धवट फाटलेल्या बिलाबद्दल सांगितलं. अर्थात मी जेव्हा वैशालीच्या फ्लॅटमध्ये गेलो होतो त्यावेळी ती माझ्यापासनं 2 हातावर मरून पडली होती ही गोष्ट काही मी त्याला सांगितली नाही. अरे वा, म्हणजे तू भलता हुशार निघाला की. आणि मी समजत होतो अचानक तुझ्या फ्लॅटमध्ये घुसून मी तुला आश्चर्याचा धक्का दिला आहे. वास्तविक असं काहीतरी घडायची तुला पहिल्यापासून अपेक्षाच होती. हां, होती, पण वैशाली सानेचा खुद्द भाऊ रिव्हॉल्वर घेऊन माझ्या फ्लॅटमध्ये माझी वाट बघत बसेल अशी अपेक्षा मात्र मी केली नव्हती. यावर तो मनापासून हसला. घेणार का? समोरच्या बाटलीकडे नजरेनं खूण करत त्याने विचारलं. मी बाटलीकडे नजर टाकली. ती एक स्वस्तातली देशी ब्रँडची व्हिस्की होती. अशी व्हिस्की प्यायची? कल्पनेनंच माझ्या पोटात ढवळल्यासारखं झालं, पण त्याचा मूड सांभाळणं गरजेचं होतं. घेऊ की असं म्हणत मी उठून किचनमधनं एक ग्लास आणला. मी एक पेग माझ्या ग्लासात ओतला. त्यानेही आपल्या ग्लासात एक मोठा पेग ओतला. माझं नाव राजीव आहे, राजीव साने. पण तू मला राजू म्हटलं ना तरी चालेल. राहायला कुठे असतोस? मुंबईत? नाही, मी पुण्याला. पुण्याला? मग तुझी बहीण एकटीच इथे कशी आली? राजूनी झटकन उत्तर दिलं नाही. आपला ग्लास उचलून त्यांनी एक घोट घेतला. मग काहीतरी कडवट स्वरात तो म्हणाला, अरे इथल्या त्या फिल्म इंडस्ट्रीने तिला इकडे खेचून आणलं. हिरोईन बनण्याचे डोहाळे लागले होते तिला. बघितलंस ना, मग इथे येऊन काय वाट्याला आलं. तिच्या प्राणालाच मुकली की. ती इथे आल्याचं तुला माहिती होतं? नाही ना. गेले काही दिवसापासून वैशाली काहीशी अस्वस्थ दिसत होती, पण मी ते काही फारसं मनावर नाही घेतलं. एकदा बोलण्याच्या ओघात तिने मला सांगितलं होतं की मुंबईतला एक श्रीमंत माणूस तिच्यात इंटरेस्ट घेत होता आणि तो तिला सिनेमात चान्स देण्याची शक्यता होती. तो माणूस कोण हे सांगितलं नाही तिने? नाही ना, नावसुद्धा नाही सांगितलं. बरं, मग काय, गेल्या रविवारपासून ती घरातनं बेपत्ता झाली. ती कधी गेली, कुठे गेली याचा मला पत्ताच लागला नाही. पुण्यात सगळीकडे शोधलं मी तिला. शेवटी कालच्या पेपरात वाचलं तेव्हा मला समजलं की ती इथे मुंबईत आली होती. आणि इथे येऊन शेवटी तिचा शेवटचे शब्द बोलता बोलता त्याचा आवाज जड झाला होता. काही क्षण थांबून तो पुढे म्हणाला,
बंजारा हॉटेलचा मालक आहे ना, तो माझा मित्र आहे. पुण्यात मी त्याचंच काम करतो. त्याच्याच हॉटेलात मी आत्ता उतरलो. त्यांनीच मला सांगितलं की कोणी विक्रम राजे नावाचा माणूस वैशालीची चौकशी करत होता. त्याने आपला फोन नंबरही दिलेला आहे. मग त्याच्यावरनं मी डिरेक्टर इथनं तुझा पत्ता शोधला आणि इथे आलो. खाली वॉचमनला मी तुझं नाव विचारताच त्याने मला चावी दिली आणि सांगितलं की तू माझ्यासाठी चावी ठेवून गेला आहेस. मनातनं मी खरोखर चकित झालो होतो, पण नंतर विचार केला, बरं झालं, आता आरामात फ्लॅटमध्ये बसून तुझी वाट बघता येईल. ती चावी खरं म्हणजे मी दुसऱ्याच कोणासाठी तरी ठेवून गेलो होतो. रात्री 12 नंतर तो माझ्याकडे येणार होता. नाही, पण दुसरं कोणी इथे आलेलं नाही बरं का. या सगळ्या गडबडीत मी रणजितला विसरलो होतो. आत्तापर्यंत खरं म्हणजे त्यांनी यायला हवं होतं. कदाचित एवढ्या रात्रीचं इथे येणं त्याला योग्य वाटलं नसावं आणि म्हणून माझी भेट घ्यायचं त्यांनी उद्यावर ढकललेलं असावं. बहुतेक त्यांनी आपला प्रोग्रॅम बदललेला असावा. जाऊ दे. ज्या माणसाचा तुझ्या बहिणीने तुझ्यासमोर उल्लेख केला होता त्याचं नाव तिने तुला का सांगितलेलं नसावं? अरे, कदाचित माझ्या या गरम डोक्याच्या स्वभावामुळे तिने मला त्याचं नाव सांगितलेलं नसावं. मला तर संशय येतोय की त्या माणसानं वैशालीला कुठल्या तरी अडचणीत टाकलं होतं, म्हणून वैशाली अस्वस्थ चिंताग्रस्त वाटत होती. मला त्याचं नाव न सांगण्यामागे हे सुद्धा एक कारण असावं. त्यावेळी मी तिच्या बोलण्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं, पण आता त्याचं महत्त्व माझ्या लक्षात येतं आहे. कोणत्या बोलण्याला? तो माणूस आजकाल एका फार मोठ्या महत्त्वपूर्ण कामात गुंतला आहे असं तिने मला सांगितलं, आणि ते काम इतकं नाजूक होतं की त्याच्याबद्दलची कसलीही वाईट पब्लिसिटी सध्या तरी त्याला परवडणारी नव्हती. तसं काही झालं तर त्याचं भवितव्य धोक्यात येणार होतं. त्यावेळी तिचं हे बोलणं मला एक बहाणा वाटला होता, म्हणून मी त्याच्यावर काही बोललो नाही. पण आता तुला तिच्या त्या बोलण्यात काहीतरी तथ्य होतं असं वाटतंय? हां ना, आणि मला तीव्रतेनं वाटतंय की वैशाली इथे सिनेमात काम करायच्या हेतूनं आलीच नव्हती. मला काहीतरी निमित्त सांगायचं म्हणून तिने मला तसं सांगितलं. हे कारण मला जास्त संयुक्तिक वाटेल याची तिला खात्री होती. तिचं इथे येण्यामागचं एकमेव कारण मला वाटतंय तो बडा माणूस, ज्याला सध्या तरी आपल्या नावाची वाईट पब्लिसिटी होऊ नये असं वाटतंय. वाईट पब्लिसिटीतून तुला कुठला अर्थ अभिप्रेत आहे? हाच ना, कदाचित तो माणूस विवाहित असावा, समाजात त्याचं काही विशिष्ट स्टेटस असावं, त्या स्टेटसचे लेवलशी संबंधित कसल्या तरी महत्त्वाच्या कामात सध्या तो गुंतला होता ज्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून होतं. अशावेळी एका तरुण अविवाहित मुलीशी त्याचे अनैतिक संबंध होते ही गोष्ट जाहीर होणं त्याला चांगलंच अडचणीत आणू शकते ना. माफ कर, मी तुला जरा थोडा नाजूक प्रश्न विचारतो, पण एखाद्या विवाहित पुरुषाशी अशा प्रकारचे संबंध ठेवण्या इतपत वैशाली फ्लर्ट होती? नाही, खरं तर ती तशी नव्हती, पण काय बोलणार ना आता मी याच्यावर. मी गप्प राहिलो. खरंच आहे ना, एका भावाबरोबर त्याच्या बहिणीच्या चारित्र्याची चर्चा करणं फार अवघड काम होतं. बरं, माझं झालं, आता तू बोल. या सगळ्या प्रकरणात तुझा नेमका रोल काय आहे? तू कधी दिनेश चंद्रा हे नाव ऐकलंयस? ऐकलंय की, मोठा प्रसिद्ध उद्योगपती आहे. त्याचं काय? त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? ह्याचं काय? आता कुठल्याच प्रकरणाशी कसलाही संबंध ठेवण्याच्या पलीकडे गेला आहे तो. सोमवारच्या रात्री त्याचा मृत्यू झालेला होता. सोमवार? अरे, वैशालीचाही सोमवारी रात्रीच खून झाला. राजीव डोळे बारीक करत म्हणाला, या दोघांच्या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे? चंद्रासाहेबांचा मृत्यू रात्री साधारण 10:30च्या सुमाराला झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. मग तुझ्या बहिणीचा खूनही त्याच रिव्हॉल्वरनं झाला होता. ही गोष्ट पोलिसांनी निर्विवादपणे सिद्ध केली आहे. तो गप्प झाला. शेवटी बऱ्याच वेळानं कपाळावर आठ्या घालून माझ्याकडे बघत काहीशा तीव्र स्वरात म्हणायचा, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? पोलिसांच्या चौकशीतून जे काही निष्पन्न झालं आहे तेच मी तुला सांगतोय. यात माझ्या पदरचं काही नाही आहे. तो एकदम ताड झाला. तुझ्या म्हणण्याचा अर्थ? एवढा मोठा माणूस आणि वैशाली? डोकं फिरलंय तुझं. अरे, दिनेश चंद्रा कोणी छोटा मोठा माणूस नव्हता, तो करोडपती होता. अशी माणसं कुणाचा खून करण्यासाठी स्वतः नाही पुढे येत कधी. त्यातून जे काम पैशानं होणार असेल तिथे खुनासारखा प्रकार ते स्वतः हाताळतील कशाला?
समजा तू म्हणतोस तसं दिनेश चंद्रा आणि वैशालीचे संबंध होते, त्यातून काही समस्या निर्माण झाली तर दिनेश चंद्रासारखा कोट्याधीश माणूस पैशाच्या जोरावर तिचं तोंड बंद करू शकत होता. पैसा कुठल्याही समस्येवर जालीम उपाय. मग असं एवढं सगळं सोपं असताना दिनेश चंद्रा वैशालीचा खून कशासाठी करेल, आणि तोही स्वतःच्या रिव्हॉल्वरनी? मला तरी काही तथ्य वाटत नाही आहे. त्याचं बोलणं अगदीच काही दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं. अर्थात मला ज्या गोष्टी माहिती होत्या त्या तर त्यालाही माहिती असत्या, तर कदाचित हे असं बोलण्यापूर्वी त्याने विचार केला असता. चंद्रासाहेबांशी तिचा काही संबंध होता या गोष्टीकडे अप्रत्यक्ष का होईना संकेत करणारी एखादी गोष्ट वैशालीने तुला सांगितली होती का, हे आठवायचा जरा प्रयत्न तर कर. नाही, असं काही तिने सांगितलं तर मला तरी आठवत नाही. तिने फक्त मला इतकंच सांगितलं की तो कोणीतरी बडा माणूस आहे आणि सध्या तो महत्त्वपूर्ण कामात गुंतला आहे. मग हा इशारा चंद्रासाहेबांकडे बोट दाखवतो. अमेरिकेत होणाऱ्या उद्योगविषयक परिषदेसाठी भारतातून उद्योगपतींचं जे शिष्टमंडळ जाणार आहे त्याचं नेतृत्व दिनेश चंद्रा करणार होते. शिवाय राज्यसभेच्या खासदारकीसाठी सत्तारूढ पक्षानं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. कदाचित हेच ते महत्त्वाचं काम असेल ज्याच्याकडे वैशालीनं इशारा केला असण्याची शक्यता आहे. असं 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 म्हणजे हे असं आहे का? म्हणजे दिनेश चंद्राने पहिल्यांदा माझ्या बहिणीचा खून केलं आणि मग स्वतःवर गोळी झाडून घेतली, असंच ना? पोलिसांनी तरी हाच निष्कर्ष काढला आहे. म्हणजे तुझं मत काही वेगळं आहे का? दिनेश चंद्राची पत्नी सुचिता चंद्राचा या खून आणि आत्महत्यावाल्या कथेवर विश्वास नाही. अरे पण जर पोलिसांना तसं वाटतंय तर त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. मी गप्प राहिलो. या केसचा तपास करणारा पोलीस अधिकारी कसा आहे? कसा म्हणजे? म्हणजे तो प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आहे का पैसे खाऊ लाचखोर माणूस आहे? एका पैसेवाल्या श्रीमंत माणसाची बदनामी टाळण्यासाठी पोलीस अशा प्रकारे त्याच्यावर पडदा टाकायचा प्रयत्न करत नाही आहेत ना? नाही, पाटील नावाचा जो इन्स्पेक्टर या केसचा तपास करतो आहे तो अत्यंत कर्तव्यदक्ष आहे, प्रामाणिक इन्स्पेक्टर आहे. त्याच्या इतका प्रामाणिक माणूस मुंबई पोलीस खात्यात शोधूनसुद्धा सापडणार नाही. पर्सनली मी त्यांना ओळखतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही खून आणि आत्महत्येवाली गोष्टच चंद्रासाहेबांच्या नावाला जास्त बदनाम करू शकते. चंद्रासाहेबांचे एका मुलीशी अनैतिक संबंध होते हे त्यातनं स्पष्ट सिद्ध होतं आहे ना. त्या मुलीला दिवस गेले होते आणि ती त्यांच्यावर दबाव टाकायला लागली होती. जसं त्यांनी आपल्याशी लग्न करावं असा लकडा तिने त्यांच्या मागे लागला होता. पण ते अगोदर विवाहित असल्यामुळे तसं काही करू शकत नव्हते. म्हणून शेवटी घाबरून जाऊन त्यांनी तिचा खून केला आणि पुढच्या परिणामांच्या भीतीनं आत्महत्या केली. पोलिसांनी काढलेला हा निष्कर्ष उलट त्यांचं नाव जास्त बदनाम करू शकतो. याउलट दिनेश चंद्रांचा खून झाला म्हटलं तर त्यांच्या चारित्र्यावर कसलेही शिंतोडे उडत नाहीत. बस केला कोणीतरी त्यांचा खून. का केला, कशासाठी केला, काय माहिती. लोक फक्त चर्चा करत राहणार, अंदाज वर्तवत राहणार, पण ठामपणे काही बोलू शकणार नाहीत. म्हणजे दिनेश चंद्रानं आत्महत्या केली यापेक्षा त्यांचा खून झाला ही गोष्ट त्यांच्या आणि त्यांच्या मागे असणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं जास्त सोयीस्कर नाही आहे का? तुझ्या बोलण्यात तथ्य आहे, पण माझंही काही चुकीचं नाही. या केसला काही वेगळं वळण देण्याची पोलिसांची नियत नाही, तर मग वैशालीचा खून आणि दिनेश चंद्रांची आत्महत्या या दोन्ही बातम्या त्यांनी वर्तमानपत्रातनं वेगवेगळ्या का छापल्या? दोन्ही घटनांचा संबंध त्यांनी का नाही जोडला? पोलिसांचा तपास चालू आहे अजून, तो पूर्ण होताच ते तसं जाहीर करतील. नाही, माझं नाही समाधान झालं. अरे माझंही समाधान नाही झालं, पण सध्या तरी हीच परिस्थिती आहे ना. आणि दिनेश चंद्रानं आत्महत्या नाही केली तर त्याचा खून झाला असं कुठल्या आधारावर त्याची बायको म्हणते? चंद्रासाहेबांसारखा माणूस आत्महत्या करू शकतो याच्यावर तिचा विश्वास नाही असं तिचं म्हणणं आहे. मग ह्याला काही पुरावा आहे का त्यांच्याकडे? नाही, तसा काही पुरावा नाही तिच्याकडे, पण तिच्या म्हणण्यानुसार या सगळ्या प्रकरणात काहीतरी काळं असावं. कोणीतरी जाणीवपूर्वक खुनाला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच मी या केसचा स्वतंत्रपणे अभ्यास करून तपास करून सत्य काय ते शोधून काढावं अशी तिने मला विनंती केली आहे. पण मला वाटतं सुचित्रा चंद्राची ही सगळी धडपड सत्य लपवण्यासाठी चाललेली असावं. काही झालं तरी ती एका बड्या माणसाची विधवा. दिनेश चंद्रा जरी मेला तरी तिला अजून आयुष्य काढायचं आहे, समाजात प्रतिष्ठितपणे वावरायचं आहे.
कदाचित म्हणूनच आपल्या पतीचे एका अविवाहित मुलीशी अनैतिक संबंध होते ही गोष्ट जगजाहीर होऊ नये असं तिला वाटत असावं आणि त्यासाठी ती दिनेशचंद्रानं आत्महत्या केली ही गोष्ट मान्य करायला तयार नसावी. तुझं स्वतःचं काय मत आहे? नाही, मी अजून माझं कुठलंही निश्चित असं मत बनवू शकलो नाही, पण हे रहस्य उलगडण्याचा मात्र मी प्रयत्न करतोय. या केसचा तपास करण्यासाठी मला तसा फारसा वेळ मिळालेला नाही आहे. मला आणखीन थोडा वेळ लागेल. ठीक आहे, पण आता काय करणार तू? मी आता झोपणार आहे. तूही जाऊन आराम कर. काही विशेष समजलं तर मी तुला कॉन्टॅक्ट करीन. मी बंजारा हॉटेलमध्येच आहे. तो उठला, टिपॉयवरची बाटली उचलून खिशात घातली. अच्छा, मी निघतो. मी नुसतीच मान हलवली. तो बाहेर पडला. मी दार बंद करून पुन्हा हॉलमध्ये आलो. त्याच वेळेला बेडरूममध्ये असलेल्या फोनची घंटी वाजली. यावेळेला कोणाचा फोन? बहुतेक रणजितचा असावा. आपण का येऊ शकलो नाही ते सांगण्यासाठी त्यांनी फोन केला असणार. बेडरूममध्ये येऊन मी रिसिव्हर उचलला. हॅलो. अरे विकी बाबा, तूच बोलतोयस ना बाबा? फोन रणजितचा नव्हता, बाबू मियाचा होता. अरे हां मिया, बोला ना, मीच बोलतोय. अरे कुठे होता बाबा तू? यापूर्वी मी तुला 2 वेळा फोन केला. बाबू मिया, मी जरा बाहेर गेलो होतो. बोला ना, काय विशेष? अरे तू ते विनोद रावतबद्दल विचारत होता ना. आज दुपारी एका कामासाठी मी गेलो होतो परेलला. तिथून परत येताना अचानक तो मला एस टी स्टँडजवळ दिसला. फार रुबाबात होता रे पठ्ठ्या. अंगावर चांगला भारीपैकी सूट होता. मी त्याला बोलवलं तर साला नीट बोललाही नाही माझ्याशी. मग तो बारमध्ये येत नव्हता म्हणून मी ही नोकरी करायची कुठली तुझी पद्धत असं मी त्याला विचारलं. तर त्याने काय केलं माहिती आहे? काय केलं? अरे त्याने खिशातनं नोटांचं पुडकं काढलं. त्यातनं 100च्या 5 नोटा काढल्या, माझ्या हातात कोंबल्या. पगाराच्या पोटी उचल म्हणून त्यांनी माझ्याकडनं 500 रुपये घेतले होते. ते त्यांनी अशा उद्धटपणे मला परत केले. बघितलं ना काय जमाना आलाय. जेव्हा उपाशी मरत होता तेव्हा मी त्याला आसरा दिला आणि आता कुठून तरी 4 पैसे हातात आले तर तो इतक्या वाईट पद्धतीने वागतोय माझ्याशी. एवढे पैसे त्याला कुठून मिळाले हे नाही सांगितलं त्याने? विचारलं मी, पण त्यांनी तुटक आवाजात उत्तर दिलं, तुला काय करायच्यात म्हटलं चौकशा. अच्छा. अरे त्या साल्याने कुठल्या बँकेवर तर दरोडा नसेल ना घातला? शक्य आहे, पण फोन केल्याबद्दल थँक्स हा बाबू मिया. अच्छा, खुदा हाफिज. बाबू मियानं पलीकडनं रिसिव्हर खाली ठेवला. मी तडक पोलीस हेडक्वार्टरचा नंबर फिरवला. पलीकडून कोणीतरी रिसिव्हर उचलताच मी पाटलांची चौकशी केली तर समजलं पाटील घरी. मग मी त्यांच्या घरचा नंबर फिरवला. बराच वेळ घंटी वाजत राहिल्यावर पलीकडनं रिसिव्हर उचलला गेला. हॅलो. पाटलाचा झोपाळू स्वर माझ्या कानात शिरला. पाटील साहेब, मी विक्रम बोलतोय. विक्रम? अरे तुला काय दिवस रात्रीतला फरक समजतो का नाही बाबा? एवढी काय आपत आली? कोण मेलंय का? नाही, आत्ता कोणी मेलं नाही, पण जो मेला आहे त्याच्याबद्दल महत्त्वाच्या बाबतीत तुमच्याशी बोलायचं आहे. अरे उद्या सकाळी नसतं का बोलता आलं राव? का उद्याची सकाळ उजाडणारच नाही असं कोणी तुला भविष्य सांगितले? उद्याची सकाळ उजाडणार आहे, पण तोपर्यंत खूप उशीर होईल असं भविष्यवाल्याने सांगितलं आहे. विकी, हे बघा मी तुमच्याकडे येतोय पाटील साहेब, तुम्ही जागे राहा. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, अरे मी आता एवढ्यातच झोपलो होतो. आयुष्यात काय पहिल्यांदा झोपेतनं जागे झालात का? पोलिसांच्या नोकरीत आहात? ठीक आहे भाऊ, ठीक आहे, चल ये लवकर, मी वाट बघतोय. 15 मिनिटात हजर होतो. मी रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. क्षणभर मनात विचार आला, रणजितला फोन करून तो का आला नाही याची चौकशी करावी. पण मग मी तो विचार डोक्यातनं काढून टाकला. तसंच काही असतं तर रणजितनेच फोन नसता केला का? दिवे बंद करून मी फ्लॅटमधनं बाहेर पडलो. त्यावेळी रात्रीचे 1:45 वाजलेले होते. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित चरित्र ही कादंबरी. आज तुम्ही ऐकलात या कादंबरीचा 6वा भाग. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.